नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी शेपूची पातळ भाजी ही रेसिपी दाखवणार आहे. तर अगदी टेस्टी अशी ही भाजी तयार होते. तर आता ही मी शेपूची एक जुडी घेतलेली आहे. आता ही निवडून स्वच्छ धुवून घेऊया आपण. स्वच्छ धुवून ती बारीक बारीक अशी कट करून घ्यायची आहे. तर चला, आता आपली ही भाजी स्वच्छ धुवून निवडून मी कट करून घेतलेली आहे. अशा प्रकारे जर आपण भाजी केली तर अगदी टेस्टी अशी शेपूची पातळ भाजी होते. मुलंसुद्धा ही भाजी खूप आवडीने खातात. तर चला, आपण आता ही भाजी कशी करायची हे तुम्हाला मी दाखवत आहे. आता ही एक जुडी मी स्वच्छ धुवून निवडून आणि बारीक अशी चिरून घेतलेली आहे. आता गॅसवर एक कढई ठेवली आहे स्टीलची. चला, तर मग आता ही कढई ठेवली आहे आणि या कढईमध्ये अगदी एक वाटीभर पाणी टाकायचं आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. आता याच्यामध्ये वाटीभर पाणी आपल्याला ठेवायचं आहे आणि त्यामध्ये मीठ टाकायचं आणि त्या वाटीभर पाण्यामध्येच आपल्याला ती भाजी शिजवून घ्यायची आहे. बघा, अगदी कमी पाण्यामध्ये ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत. आणि आपल्याला जे पाणी आपण वाटीभर ठेवलेलं आहे ते पाणी आपण आपल्याला भाजीमध्ये वापरायचं आहे. अगदी थोड्या पाण्यामध्ये ही भाजी शिजवून घ्यायची आहे. तर चला, आता ही भाजी आपण शिजवून घेऊया. अगदी 5 मिनटं लागतात ही भाजी शिजायला. आता ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत. तर आता आपण जे पाणी वापरलं आहे त्या पाण्याचा सुद्धा आपण वापर भाजीमध्ये करणार आहोत. आणि आता आपण त्याच्यावर झाकण ठेवू आणि 5 मिनटं ही भाजी शिजवून घेऊया. तर चला, आपण आता ही भाजी शिजायची वाट बघूया. आता ही भाजी आपली शिजवून झाली आहे. आता ही मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेली आहे. आता आपल्याला त्यामध्ये मी काय काय टाकते तुम्ही बघा. आता यामध्ये मी अर्धा चमचा बेसन पीठ टाकलेलं आहे. आता यामध्ये अर्धा चमचा बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं मीठ टाकून आपण ही मिक्सरला लावून घेऊया. आता ही मिक्सरला आपण भाजी एकसारखी करून घेतलेली आहे. तर बघा, अशा प्रकारे आता ही मिक्सरला लावून आपण एकसारखी भाजी करून घेतली आहे. आता आपण या भाजीला फोडणी देणार आहोत. तर चला, आपण आता याच्या फोडणीमध्ये मी काय काय वापरते हे तुम्हाला मी आता दाखवत आहे. आता यामध्ये मी फक्त लसूण आणि हिरवी मिरचीचा वापर करणार आहे. आपण लसूण आणि हिरवी मिरची आपल्याला ज्याप्रमाणे तिखट लागतं त्याप्रमाणे आपण मिरचीचा वापर करायचा. आता गॅसवर कढई ठेवलेली आहे. आता ज्या कढईमध्ये मी भाजी शिजवून घेतली तीच कढई मी भाजीसाठी घेतलेली आहे. आता यामध्ये मी अर्धी पळी तेल टाकून घेतलेलं आहे. आणि आता तेल गरम झाल्यानंतर आपण आता यामध्ये मोहरी टाकून फोडणी करून घेऊया. आता आपलं तेल गरम झालेलं आहे. आता यामध्ये मी मोहरी टाकून घेतली आहे आणि अगोदर आपण लसूण टाकायचा आणि लसूण थोडासा लालसर झाला की नंतर आपण त्यामध्ये मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत. अगदी लालसर होईपर्यंत लसूण आणि मिरच्या आपण या फोडणीमध्ये परतून घ्यायची आहे. त्यामध्ये मोहरी टाकून फोडणी केलेली आहे आपण आणि लसूण मिरची टाकून थोडीशी लालसर झाली की नंतर आपण आता त्यामध्ये हळद टाकून घेऊया. हळद आणि हिंग टाकून घेतलेलं आहे आणि आता हे हळद हिंग मिक्स करून घेऊया आणि नंतर आता ही भाजी आपण त्यामध्ये टाकून घेऊया. तर बघा मैत्रिणींनो, आता मिक्सरचं भांडं धुवून मी त्यामध्ये पाणी टाकलं. आपल्याला ज्याप्रमाणे घट्ट पातळ लागते त्याप्रमाणे त्यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे. तर बघा, अशा प्रकारे आता आपण ही शेपूच्या भाजीला फोडणी दिली आणि आता ही 5-7 मिनटं आपल्याला उकळून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे जर आपण भाजी केली तर अगदी टेस्टी ही भाजी लागते. मुलांनासुद्धा ती खूप आवडते. आता यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे, कारण अगोदर पाण्यामध्ये आपण थोडं मीठ टाकलं त्यामुळे मीठ थोडं कमीच टाकायचं आहे. तर बघा मैत्रिणींना, अगदी 5 मिनटामध्ये आपली भाजी रेडी झालेली आहे. मी ती सर्विंग बाउलमध्ये सर्व केलेली आहे. तर तुम्हाला ही शेपूच्या भाजीची रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हीसुद्धा नक्की करून बघा.
तुम्ही एकदा केलं तर अशा प्रकारची भाजी तुम्ही नेहमी करून खाल आणि बाजरीच्या भाकरीबरोबर ती भाजी अगदी टेस्टी लागते. तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.